श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेषा एक चित्ते परियेसा। जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तारोनी। ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणोनी आनंद परियेसा। तया सायं देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन सायं देव विप्रकरी नमन माथा चरणी ठेवून नमिता झाला पुनः पुनः। जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिसती नरू वेदा अगोचरू तुझा महिमा। विश्वव्यापक तूची होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिले स्वरूप तू मानुषी भक्तजन तारावया। तब महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागतो एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती। ऐसी विनंती करूनी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करितो द्वारी यमनी महाक्रूर असे तो। प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांसी घात करितो जीवेसी याची कारणे आम्हासी बोला वितसे परियेसा। जाता तया जवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणोनिया। भय सांडुनी त्वा जावे क्रूर यवना ते भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठवील आम्हा प्रती। जोवरी परतोनी तू येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग येथोनिया। निज भक्त आमुचा तुची होसी परंपरी वंशोवंशी अखिलाभीष्ट पावसी वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल। ऐसा वर लाधोन निघे सायं देव ब्राह्मण जेथे होता तो यमन गेला त्वरित त्याजवळी। कालांतक यम ऐसा यमन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला। विन्मुख होवोनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे। कोप आलिया ओळंबियासी केवी स्पर्शे अग्नीसी श्री गुरु कृपा असे जयासी काय करील यवन दुष्ट। गरुडाची या पिनियासी सर्प कैसा दंशी तैसा त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा द्यासी कळी काळाचे भय नाही। ज्याचे हृदयी गुरुस्मरण भय कैचे तया दारुण काल मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील। ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय श्री गुरु कृपा त्यासी होय यमाचे भय नाही तया। ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करुण दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी। हृदय ज्वाळा होवोनी त्यासी जागृत होवोनी परियेसी प्राणांतिक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी। स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणांसी। स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा तू ते पाचारिले येथे कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देत तये वेळी। संतोषोनी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तीरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी। देखोनिया श्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत। संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी। ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे। तुमचे चरणा विणे देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू। उद्धरावया सगरासी गंगा आली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शने उद्धार आपुल्या। भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नीती सवेची येऊ हे निश्चिती म्हणोनी चरणी लागला। येणे परी गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी। कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी। आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे। न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणोनी हस्त ठेविती मस्तकी भाग देती तये वेळी। ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र। समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राही
पाहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कारणकाय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारोन सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करून एकाग्र ऐका शोधे सकळिक वास सरस्वतीचे तीरी सायन देव साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे तिधली गुरुचरित्र अमृत सायन देव आख्यान येथ यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दुष्ट यवन शासनम नाम चतुर्दशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु।